नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 3 राज्यात चोऱ्या करणाऱ्या महिलेस अटक. गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये महिलांचे दागिने चोरी करणाऱ्या परराज्यातील सराईत गुन्हेगार महिलेस सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. मोनिशा मणिगंडन, वय 28, राहणार जोलारपेठ, बाबूनगर, जिल्हा वेल्लोर, तामिळनाडू असं या महिलेचं नाव आहे. तिच्याकडून पोलिसांनी 10,28,000 रुपये किमतीचे 67 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 10,52,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक गस्तीवर होतं. या दरम्यान सांगली एसटी स्टँडच्या पाठीमागील 2 नंबर गल्लीत एक संशयित महिला पर्स घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं. तिच्या जवळील पर्समध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आढळून आले. यात मोठे घंटन, मिनी घंटन, सोन्याचे झुबे, अंगठ्या आणि रोख रक्कम होती. पोलिसांनी या दागिन्यांबाबत चौकशी केली असता तिने मार्च महिन्यात मिरज एसटी स्टँडवर प्रवासी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन लक्ष्मी रामगोंडा रोगे, राहणार ब्रह्मनाळ तालुका पलूस, जिल्हा सांगली, या महिला प्रवाशाच्या पर्समधून हे दागिने चोरल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेली संशयित महिला मोनिशा मणिगंडन ही रेकॉर्डवरील सराईत आंतरराज्य गुन्हेगार आहे. तिच्यावर यापूर्वी तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्र या 3 राज्यांमध्ये चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. सांगली पोलिसांनी पुढील तपासासाठी संशयित महिलावर जप्त केलेला मुद्देमाल महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.